55% मी इयत्ता 7वी शिकते. नव्या युगाची नवी शिखरे सर करेल आमची एकी. नव्या युगाची नवी शिखरे सर करेल आमची एकी. पुन्हा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी. पुन्हा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी. आज 3 जानेवारी हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिनानिमित्त आपल्यासमोर स्त्री शिक्षणातील सावित्रीबाई फुले यांचे योगदान या विषयावर मी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. भारतीय समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांनी अनेक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडविले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडविले दार, तिथं सावित्री आज जगाची शिलेदार, तिथं सावित्री आज जगाची शिलेदार. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 90व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या काळी शिक्षण घेणे पाप मानले जाई. अशा कठीण परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीला लिहायला वाचायला शिकवले. दोघांनी इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि शाळेत शिकवण्याचे काम सावित्रीबाईंनी सुरू केले. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्या शेण चिखल दगड फेकत पण ते डगमगले नाही. जेलूनी या अंगावरती शेणामातीची घाण, जेलूनी या अंगावरती शेणामातीची घाण, दिले विद्येचे ज्ञान लेखी कराया सज्ञान, दिले विद्येचे ज्ञान लेखी कराया सज्ञान. सावित्रीबाई दिले विद्येचे ज्ञान लेखी कराया सज्ञान. सावित्रीबाईंनी गोरगरीब विधवा अनाथांना आधार दिला. बालविवाह केशवसती अशा वाईट प्रथांना विरोध केला. महिलांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून ब्रिटिश राजाने महिलांच्या अधिकारासाठी काम केले. अहो एवढेच नव्हे तर बालहत्या, विधवांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. दुष्काळ, प्लेग या काळात रांजल्या गांजल्याची सेवा केली. अन्न क्षेत्र चालवले. स्वतः शिकून स्त्री पुरुष समानतेचा पाया घालणाऱ्या दलित बांधवांच्या अधिकारासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांचा अखेर 10 मार्च 1898 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडविले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडविले दार, तिथं सावित्री आज जगाची शिलेदार, तिथं सावित्री आज जगाची शिलेदार.